मराठ्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराजाचा वारसदार मराठ्याचं पहिलं पोरग मॅट्रिक पास झाल्यावर हत्तीवर मिरवणूक काढणारा शाहू महाराज माझ्या घरात नाही तर कुणाच्या ते मला आपल्याच काय मिळत नाही. म्हणजे अशा प्रकारचे धंदे. मग शाहू महाराज वाचायला लागलो. शाहू महाराज वाचता वाचता बाबासाहेबांचे पुस्तक कधी हातात आले कधी आमच्या कपाटात डोक्यात आले आम्हाला पताच नाही. आम्हाला कळालं अरे या महामानवाच्या विचारामध्ये ताकद आहे. झोपलेला माणूस जागा करण्याची, जागा झालेला माणूस उभा करण्याची, उभा राहिलेला माणूस चालण्याची, चालणारा माणूस पळवण्याची आणि पळणारा माणूस समाजाकडे ओळून पाहायलाची ताकद या महामानवाच्या विचारात आहे आम्हाला कळाला. आज घराघरामध्ये मराठ्यांच्या संभाजी ब्रिगेडच्या घराघरामध्ये बाबासाहेबांची पुस्तक आले, बाबासाहेबांचे फोटो आले. महाराष्ट्रभर या तमाम महामानवाची लाईन सांगायला सुरुवात केली. आम्ही सांगितलं अरे महामानव वेगळे नाही आहेत. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे मार्गदर्शक कोणाला माहित होते, गुरु कोणाला माहित होते, जगबद्दल घालून घावं सांगून गेले मला भीमराव. अरे अण्णाभाऊ साठे माहित होते बाबासाहेबांना आदरस्थाने. बाबासाहेब कुणाला गुरु माहित होते, बाबासाहेब गुरु माहित होते महात्मा फुलेंना. अण्णाभाऊ साठे गुरु माहित होते बाबासाहेबांना, बाबासाहेब गुरु माहित होते महात्मा फुलेंना, महात्मा फुले गुरु माहित होते छत्रपती शिवरायांना, छत्रपती शिवराय गुरु माहित होते तुकोबरायांना. आणि तुकोबरायांच्या गाथेवर बुद्धांच्या विचारांचा प्रभाव होता ही लाईन आम्हाला कळाली. आणि महाराष्ट्राचं वारच बदललं. महाराष्ट्रात दंगलीत उतरणारे पोरं आम्ही रात्रंदिवस सांगितलं पोरं हो. जोशी म्हणतो, कुलकर्णी म्हणतो मुसलमान माजले, दलित माजले, त्याला म्हणायचं तुम्ही आमचे नेते, तुमच्या हातात तलवार, तुम्ही पुढं ना आम्ही माग, तुम्ही घरी तर आम्ही तुमच्या अगोदर घरी. म्हणजे तुमचे पोरं कस्टडीत आमचे पोरं, तुमचे पोरं स्टडीत आमचे पोरं कस्टडीत, तुमच्या पोराला कॉलन आमच्या पोराला वॉरंट. हा धंदा महाराष्ट्रात बंद करून टाकला. आंदोलन कधी करायचं, कुणाच्या विरोधात करायचं, शत्रू कोण मित्र कोण याची ओळख महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या पोराला करून दिलं. त्याचा परिणाम आज या महामानवापैकी कुणाची जरी बदनामी झाली तर आम्ही सहन करत नाहीत. हा विराट समुदाय 18 पगड जातीची माणसं इथं याची साक्ष देत आहेत बांधवांना. मग तुम्हाला विनंती करणार आहे, ही काळाची गरज आहे. हा विचार आपल्याला घेऊन जावं लागणार आहे. यांच्या हरामखोऱ्या पुतळा निर्माण कोणाच्या डोक्यानं झालं, चौदा भटाच्या डोक्यानं या पुण्यातल्या. लाल महाराज पुतळा चौदा भटचे डोकं त्यांच्या डोक्यानं बसवला. पुन्हा जेम्सेनला घेऊन कोण गेले, हे 14 भट. कुजबज कोणी केली, या 14 भटांनी. आणि पुन्हा मोकळे. हा महाराष्ट्रातली नाटकं बंद. त्यांनी आज काय करायचा प्रयत्न करतायत, आपली जी आंदोलन आहे दुसरीकडे वळवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करतायत. कधी बॉम्बस्फोट करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतायत, पण आमचं लक्ष विचलित होणार नाही. कधी बाबरी मस्जिद सारखे प्रकरण उचलून पुन्हा आमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतायत, पण आम्ही लक्ष विचलित होऊन देणार नाही. हे दंगल करण्याचा प्रयत्न करतायत, कारण दंगलच होत नाही. कारण दंगल करणारे पोरं आमची ती ते उंबसते दंगल करीन कोण. परवा एका कार्यक्रमाला गेलो, भाषण सुरू होतं, एक जण माणूस उठला की बका बक खाण्याला लागला. अरे म्हणलं थांब 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 थांब, आपलंच असन. नाही नाही मला पेलाय. अरे आपलंच असन, 90 हल्ले असन, बसू दे यार राजा. नाही नाही मला हे बा म्हणे. मला तो धक्का बसला. आजपर्यंत आमच्या सभेमध्ये आमचेच लोक दारू पिऊन बामणं पाठीत होते. आता ह्यांना दारू पाजायला सुद्धा कुणी उरला नाही, ह्यांनाच टाकून यावं लागले. हा तुमचा आमचा विजय बांधवांनो, हे तुमची आमची शक्ती आहे. म्हणून तुम्हाला विनंती करणार आहे, हे दंगल करण्याचा प्रयत्न करतायत. दंगल होऊन आमचं लक्ष विचलित होणार नाही. आणि समजा दंगल झाले तर भटा बामणानं आता जर दंगल झाले तर तुम्हाला परवडणार नाही. हे संघर्ष मिळवायच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आहे. म्हणून सावध व्हा, या आरामखोऱ्या बंद करा. तुम्ही इज्जतीनं पुतळा हटवा. आता राजेंचा वरून संदेश आला मेसेज कोल्हापूरहून, इज्जतीनं पुतळा हटवा, नसता त्याचे परिणाम अत्यंत वाईट होणार आहेत. काय केलं इथं, काय केलं, साधी गोष्ट आहे. या भटा बामणाने तर पुतळा ठेवला शिवाजी महाराजांचा, जिजाऊंचा, दादू कोंडू. मला सांगा, एखाद्या घरात गेलो तर आपण, एक लहान मुलगा आहे, त्याच्या बाजूला एक स्त्री बसलेली आहे, त्याच्या बाजूला एक पुरुष आहे, आणि फोटो बैठकीत लावलाय. पाहुणा आला, काय त्याला विचारलं हे कोण आहे, ते काय अंदाज सांगेन, हा मुलगा. बरं हे कोण, त्याची आई. आणि हे कोण, त्याचे वडील. साधी गोष्ट आहे. हा फॉर्म्युला वापरला. शुभांच्या आणि जिजाऊंच्या बाजूला हा दादू कोंडदेव बसवला. अरे दादू म्हणलं एक दिवशी टीव्हीच्या चॅनलवर मुघलाकत सुरू असताना एक बामण एवढा पिसळला, अरे निषेध करतो म्हणे, दादू म्हणतायत.
अरे दादू म्हणलं त्यांच्या ढुंगाला मिरच्या झोंबल्या, अरे आमचा बाप बदलला तर आम्हाला राग का येत नाहीये? हा सीधा सवाल बांधून आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. म्हणून आपण जागृत झालं पाहिजे. हे प्रयत्न यांनी केलेले आहेत, याच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. म्हणून आमची मागणी आहे की जिजाऊन तिथं जो दादूचा पुतळा हटवा, दादूचा पुतळा हटवायचा नसेल तर खेडेकर साहेबांनी आवाहन केलंय की शिवाजी महाराजांचा आणि जिजाऊंचा पुतळा काढा, पण या हरामखोराच्या बाजूला हे पुतळे ठेवू नका. दोन्हीपैकी तुम्हाला जे पटतं ते करा, पण लाल महालातून शिवाजी महाराज आणि जिजाऊ हटू शकत नाहीत हे त्यांना 100% माहिती आहे. माझी वेळ संपत आली, मी शेवटी एवढीच विनंती करू इच्छितो की फार मोठा संघर्ष आपल्याला करावा लागतं. बाबासाहेबाचं विद्यापीठाला नाव दिलं, बाबासाहेबाचं विद्यापीठाला नाव दिलं, लोक खुश, बाबासाहेबांचं नाव दिलं. 14 वर्ष लागले, जल्लोष झाला, विद्यापीठाच्या गेटला नाव लागलं. त्यांना वाटलं लढाई संपली. लढाई आत्ताची सुरू झाली. विद्यापीठाला नाव दिलं, विद्यापीठाला बाबासाहेबाचं नाव, पण आतमध्ये सगळी सरस्वती, टिळक आणि सावरकर असेल राजा हो. विद्यापीठाच्या गेटला नाव दिलं, लढायला संपते का? आणि मग बाबासाहेबाचं नाव दिलेलं विद्यापीठातलं पोरग डिग्री घेऊन बाहेर येतं आणि शहरामध्ये जातं, पुन्हा आपल्या बापाकडून पाहतं का, आपल्या आईकडे समाजाकडून पाहतं का? एकच काम धंदा करतं, बाल्याची माय बाली, दहाबाजाची खोली, किस्सा खतम. हा त्याचा परिणाम आहे. म्हणून या लढाया लागायला लागणार आहे. विद्यापीठामध्ये आपला विचार करावा लागणार आहे. 34च्या पुस्तकातून दादू कोंडदे हटवायसाठी आम्ही संघर्ष केला. आम्ही 34च्या पुस्तकातला दादू कोंडदे गुरु म्हणून हटविला. एक काम हाती घेतलं की सोडायचं नाही. त्याला संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा म्हणतात बांधवांनो. आज आमचं आव्हान आहे, इज्जतीनं पुतळा हटवा. नसता मेश्राम साहेब, खेडेकर साहेब तारीख डिक्लेअर करतील, त्या दिवशी आम्हाला पुतळा हटवावाच लागणार आहे. त्यासाठी हा संघर्ष मेळावा आहे. इज्जतीनं पुतळा हटवा, नसता बेइज्जत केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं आवाहन करतो आणि मी थांबतो. जय भीम, जय